महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याची घटना नागपूरमध्ये घडलेली होती। अनिल देशमुख हे काटोल जलालखेडा मार्गावरील बेल फाट्याजवळ आले असता काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीची काच फुटली आहे। तसंच अनिल देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख जखमी झालेले आहेत। अनिल देशमुखांवरील हा हल्ला म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हणत भाजपकडून या हल्ल्याबाबत संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। तर या प्रकरणामधील सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याचं भाजपकडून म्हणण्यात आलेलं आहे। दरम्यान अनिल देशमुखच नव्हे तर इतर काही उमेदवारांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवरही हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत। हिंगोली, उल्हासनगर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमधून या हल्ल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। तर या घटनांनंतर पोलीस यंत्रणाही हल्लेखोरांच्या शोधात लागलेल्या आहेत। हे हल्ले कोणी केले आणि त्यामागचं कारण काय आहे, या सर्व बाबींचा पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान कुणाकुणावरती हल्ले झालेले आहेत त्यावर आता एक नजर टाकूयात। तर हल्ले नेमके कुणाकुणावरती झाले, ज्या उमेदवारांवरती हल्ले झालेले आहेत ते आपण यावेळेला पाहतोय। करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला झाला। तर कळमनुरीचे वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला झाला। पाठोपाठ कल्याण पूर्वेचे उमेदवार धनंजय बोडारेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवरही दगडफेकीची घटना घडली। त्यानंतर अमरावतीमधील भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवरती हल्ला झाला। त्यानंतर गंगापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणेंवर जीवघेणा हल्ला झालेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।